प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायक गजमुखा भक्ता भवितोषवी. सर्वप्रथम गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आज या स्पर्धेची मी मराठी समालोचक शुभम मात्रे या ठिकाणी सुरुवात करतोय. जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं गावदेव क्रिकेट संघ जामरुक, आई एकविरा क्रिकेट संघ व अष्टविनायक मंडप डेकोरेटर जामरुक आयोजित सरपंच चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. अगदी या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांना आपण पाहतोय प्रशांतजी खांडेकर साहेब, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जामरुक, आणि तदनंतर ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे अर्थातच सरपंच चषक, ते म्हणजे सौभाग्यवती शिल्पाताई प्रशांत खांडेकर, ज्या थेट सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत जामरुकच्या, आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली आहे. आज स्पर्धेचा आपण पाहतोय की तिसरा दिवस, तिसरी रात्र आहे. वीरेश्वर वर्षी खोपोली आणि अर्णव 11 CHB धारणे अशी पहिली फेरी आणि पहिल्या फेरीतली ही पहिली मॅच. गेम इज ऑन. पंचांचा इशारा येतोय, मॅचला होईल सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल गोलंदाजीच्या मार्क वरती राईट आर्म राऊंड विकेटनं मच्छिंद्र रसाळ या ठिकाणी तयार आहे. लो फुल टॉस बॉल, गॅप मधून बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल धावेनं धाव संख्येचा श्री गणेश ओपन झालाय. वरची खोपोली या संघाचा बॅटिंग करत असताना पण नूर आणि त्यानंतर उदय ही सलामीची जोडी आता मैदानात पाहतोय. पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो 2 फिल्डर आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक फिल्डर अगदी पाहिला तर लॉंग ऑफला, दुसरा फिल्डर अगदी मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने, एक फिल्डर अगदी मिड ऑफला, एक फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हर, एक फिल्डर अगदी पॉइंटला, एक फिल्डर शॉट गलीमध्ये फ्लाइंग स्लिपच्या दिशेने, एक फिल्डर अगदी शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक फिल्डर अगदी शॉट मिड विकेटला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सिंगलना धाव संख्येचं धाव फलक या ठिकाणी ओपन झालाय. ओव्हर द विकेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी या पंचांचा इशारा येतो की हा वाईड बॉल. पहिली एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा रन या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या धारणी टीम कडून मात्र बहाल करण्यात येते. एक धावसंख्या ऍड होईल वीरेश्वर वरची खोपोली या संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या पोहोचेल ती 2 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट मच्छिंद्र. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटच्या टोकाला, वरच्या टोकाला बॉल लागला, थोडासा टायमिंग जुळत नाहीये आणि त्यामुळे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी एक पारितोषिक आलंय बॅक टू बॅक 3 षटकारासाठी एकविरा स्पोर्ट्स यांच्याकडून 500चं कॅश प्राइज असेल. हा बॉल उडवलाय, अगदी फटका चांगला पाहायला मिळालाय. गॅप मधून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. अच्छा रात्रीतील आणि आजच्या मॅच मधील हा पहिला चौकार येतोय तो फलंदाज नूरच्या बॅटमधून. 4 धावा. ते 6 धावा धाव फलकावरती. चांगला फटका, गॅप मधून बॉल. यावेळेस सरळ बॅटनं मारण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो करत असताना आपण रोशन पाटीलला त्या ठिकाणी पाहिलंय. थ्रो थोडासा अगदी मच्छिंद्रच्या डोक्यावरून गेला. बॅकअप देण्यासाठी मागे फिल्डर तैनात होता, परंतु एक सिंगल रन या चेंडूवरती जरूर मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 1 ने वाढली आहे. माफ करा, डॉट बॉलची या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 6. ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फटका फसल्यासारखा वाटतोय. यस, फर्स्ट विकेट डाऊन. हा पहिला करारा झटका फलंदाज नूर या बॉलवरती झालाय बाद.
अखंड हिंदुत्वाचे कैवारी राजे शिव छत्रपती याच्यावरती डीजेच्या माध्यमातून हे गीत या ठिकाणी वाजवण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला, वाघनकानं अफजल खानाचा कोतरा फाडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा माझा मर्द मराठा एकच शिवबा होऊन गेला. फर्स्ट विकेट डाऊन. नूर हा खेळाडू मात्र आता पवेलियन मध्ये परतला. पहिल्याच बॉल फुल लेनचा फटका यावेळेस चांगला पाहायला मिळाला. ब्लॅक स्क्रीनला टच होणारा हा दुसरा चौकार येतो शेवटच्या बॉलवरती फलंदाज विनयच्या बॅटमधून. नाहीये. अगदी 10 धावा म्हटल्या तर दोन्ही टीमच्या बाजूने तितकं समांतर षटक मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. दुसरं षटक टाकण्यासाठी नेट नंबर 2 चा गोलंदाज अर्णव 11 CHB धारणे या संघाकडून गोलंदाजीच्या मार्कवरती राज दुर्गे या गोलंदाजाला आपण पाहतोय. अगदी बॅटिंग करणारा संघ 4 ओव्हरच्या आतमध्ये पॉवर प्ले नंबर 2 चं षटक अर्थातच बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेऊ शकतोय, याची आपण नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी चावी आम्हाला मिळाली आहे. बारामती ज्वेलर्स अशा किचनची चावी आहे, कोणाची असेल तर इथून घेऊन जा. दुसऱ्या षटकाला सुरुवात अगदी फिल्डिंग पूर्णपणे फैलवली गेली आहे. 5 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, सरळ हाताने बॉल चाललाय लॉंग ऑफला, तिथे मात्र मिळेल एक सिंगल रन. सिंगल डबल धावांना देखील वीरेश्वर वरची खोपोली या संघाच्या माध्यमातून प्राधान्य दिलं जातं. वीरेश्वर वरची खोपोली या संघाच्या कोणत्याही खेळाडूंना 50 धावा 50 लगावली तर आई एकवेरा स्पोर्ट्स वरची खोपोली यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 11 धावा धाव फलक्यावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. उदय 2 चेंडू आणि 2 धाव संख्येवरती. त्यानंतर विनयनं पहिल्या बॉलवरती अगदी आक्रमक फटका चौकार लगावला होता. क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर आहे, बॉल हातामध्ये जाईल तोपर्यंत ओ कमालीचा थ्रो. अगदी जागेवरून एका ऍक्शन मध्ये विकेट किपर गोरख रसाल यांच्या हातामध्ये थ्रो या ठिकाणी सुपूर्त केला जातो फिल्डरच्या माध्यमातून. सिंगल धाव मिळेल. 2 बॉलवरती 2 सिंगल आणि 2 बॉल नंतर धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय ती 12 धावा 13 धावा. बारा धावा आल्यात. फुल लेनचा बॉल बॅटची कट घेऊन चेंडू चालला या एक सिंगल. 3ही बॉल आणि 3ही बॉलवरती 3 सिंगल धावा मिळाल्या. चांगली गोलंदाजी. अगदी राज या गोलंदाजाचा विचार केला गेला तर विविधता असलेला हा गोलंदाज आहे. अगदी 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची क्षमता असलेला गोलंदाज. निश्चितपणे बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये आम्ही देखील या गोलंदाजी पाहिली आहे. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन भरपूर आहे आणि क्रिकेटमध्ये व्हेरिएशन असणारे गोलंदाज हे नेहमीच घातक असतात असं आपण म्हणू शकतो. फुल लेनचा बॉल क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाही आहे. बॅट अगोदर फिरले, चेंडू थोडासा उशिरा आलाय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपण पाहतोय. कमालीची बॉलिंग. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज राज दुर्गेच्या माध्यमातून आपण या मॅचमध्ये पाहतोय. ओव्हर द विकेट. फुल टॉस, लो फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटला अमोल आहे त्या ठिकाणी.
थ्रो थोडासा खराब झालाय. बॅकअप देण्यासाठी फिल्डर तैनात होते, परंतु त्यांच्याकडून देखील चूक पाहायला मिळाली आहे. आणि ज्या ठिकाणी एक सिंगल रन होती त्या ठिकाणी निश्चितपणे मिळाल्या त्या 2 धावा आणि 2च्या बरोबरीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. 5 बॉल झालेत, 1 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. अगदी संत आणि सावध सुरुवात या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या वरची खोपोली या संघाच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. ओव्हर द विकेट न राज दुर्गे या ठिकाणी सज्ज आहे. पुनश्च आडवा बाटा मारण्याचा प्रयत्न, अगदी त्याच रिजन मध्ये फटके एक्झिक्यूट केले जात आहेत. कमालीची फिल्डिंग. थ्रो देखील अचूक झाला. गोरख रसाळ ज्यांना आपण विकेट किपरच्या भूमिकेत या ठिकाणी पाहतो. दुसरं षटक संपेल आणि 2 ओव्हर नंतर वरची खोपोली या संघ जाऊन पोहोचलाय तो 1 बाद 16 या आकड्यावरती. आता सुरू होतोय. 4 षटकांच्या आतमध्ये बॅटिंग टीम एक पॉवर प्ले या ठिकाणी घेऊ शकते आणि त्यामध्ये 3 फिल्डर हे तिसार सर्कलच्या बाहेर असतील याची आपण नोंद घ्यायची. आणि जो गोलंदाज पॉवर प्ले 1चं षटक टाकतोय तो पॉवर प्ले 2चं षटक टाकू शकणार नाहीये याची देखील आपण दखल घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी इनॅट नंबर 3 ला तन्मय ठोंबरेला आपण पाहतोय. लेफ्ट हँड गोलंदाज, डाव्या हाताचा अगदी युवा यंगस्टार गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरून पहिलाच बॉल. ओ सुरेख, प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळालाय. अगदी टप्पा खाल्यानंतर थोडासा लो देखील राहिला बॉल. बाट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. विनय आणि उदय ही जोडी मात्र मैदानात आहे. दोन्ही फलंदाजांना आता बरेचसे चेंडू मात्र पेस केलेत, वेल सेट झालेत, परंतु आता इथून आक्रमण करण्याची सातत्याने गरज आहे. पुनश्च तास लेंथ वरती व्हॉट अ बॉलिंग, काय दर्जेदार चेंडू फेकला जातो. मी मगाशी देखील सांगितलं युवा गोलंदाज आहे आणि अगदी तेज तरार गोलंदाज देखील म्हणून या गोलंदाजाकडे आपण सातत्याने पाहत असतो. लेन चांगली आहे, अगदी फुल लेनचे बॉल टाकले जात आहेत. गोलंदाजी करत असताना हाय आर्म ॲक्शन आहे आणि पडल्यानंतर बॉल देखील थोडासा लो राहतोय आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. 7 बॉलवरती 8. आतापर्यंत थोडीशी चाच पडतोय विनय. फुल लेनचा बॉल, यावेळेस फिल्डिंग थोडीशी खराब. रोशन कडून चूक झाली आहे बॅकअप देण्यासाठी. लगेच लॉंग ऑफ कडे अमोल या ठिकाणी तैनात होता. एक सिंगल या चेंडूवरती जरूर पाहायला मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीने धावा संख्या पोहोचेल ती 17 या आकड्यावरती. 17 धावा, कमालीची गोलंदाजी. आणि धारणी टीमची ही खासियत आहे. अगदी त्यांच्याकडे आपण पाहिलं तर चारही गोलंदाज त्याच पद्धतीचे आहेत. चारही गोलंदाजाकडे भरपूर क्षमता, भरपूर टेम्परामेंट आहे आणि चांगल्या लेंथवरती, चांगल्या लाईनवरती हे गोलंदाज सातत्याने गोलंदाजी करत असतात आणि तीच गोलंदाजी आपण आता या मॅचमध्ये देखील पाहिली आहे. फिल्डिंग थोडीशी चेंज पाहायला मिळाली आहे. अगदी डावकऱ्या हाताचा खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती. ऑन साईडला फिल्डिंगचं प्रोटेक्शन पाहिलं तर एक फिल्डर मिड विकेटला आहे, एक फिल्डर अगदी लॉंग ऑनला, एक फिल्डर लॉंग ऑफला आहे आणि 3 फिल्डर आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. पॉवर प्ले नंबर 2चं षटक. या षटकामध्ये आता हाणामारी करण्याची गरज आहे. ओ स्मॅश केला, बॉलला उडवला मिड विकेटच्या वरून. इट्स अ बिग हिट. बॉल जाय सीमा पार, रन्स मिळतील 6. येईल हा षटकार.
जे प्रेशर, जो दबाव वाढत चालला होता तो दबाव आता झुगारून लावला जातोय आणि अगदी प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये आपण पाहिलं होतं. बॉल अगदी मिडल ऑफ दी बॅट वरती आला आणि जसा बॉल आला तसा मात्र बॉलला पाठवून दिलं मिड विकेटच्या वरून. दर्जेदार आला हा षटकार. यावेळेस लेंथ पाहावी लागेल पंचांकडे. लाऊड अपील. गोरख रसाल जे विकेट किपिंगच्या भूमिकेत आहेत त्यांच्याकडून लाऊड अपील. पंचांवरती दबाव तंत्रणा वापरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि तदनंतर पंच मात्र इंटरेस्टेड नाही आहेत. यस, पंचांचा कोणत्याही प्रकारे इशारा आला नाही, अर्थातच नॉट आऊट. आणि या बॉलवरती मिळेल एक सिंगल धाव. लेग बायच्या साह्याने सिंगल धाव या ठिकाणी जोडली जाते आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 24 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल, पॉवर प्ले नंबर 2चं हे षटक आणि जिथे तन्मयने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी या षटकामध्ये आपण 8 धावा पाहिल्यात आणि 8 धावांमधील एक षटकार देखील आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस. यावेळेस मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. वारंवार विनयची बॅटिंग आपण पाहिली तर चाच पडतोय. बॅट आणि बॉलचा तितकाचा संपर्क नाही आहे. चांगल्या षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हर इज कंप्लीट नाव अँड टोटल गोज टू 24. लॉस ऑफ 1 विकेट. तिथे बॅकअप देण्यासाठी फिल्डर मात्र तैनात आहे. मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या पोहोचेल ती 25 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. 2 षटकांमध्ये कमीत कमी 20-25 धावा घेणं तितकं गरजेचं आहे. कारण धारणी टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला हा सामना जर जिंकायचा असेल, या सामन्यामध्ये तुम्हाला जर बॅलन्स राहायचं असेल तर कमीत कमी मी तर म्हणेन 50+ धावा बनवणे गरजेचं आहे. कारण धारणी टीमचा बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अगदी 7-8 क्रमांकाचे खेळाडू हे चांगली बॅटिंग करू शकतात आणि त्यांच्या समोर जर तुम्हाला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर 50+ धावा या सफिशियंट ठरू शकतात. उर्ध विकेट. फुल लेनचा यावेळेस मात्र कार्पेट लेवलचा फटका. मिड विकेटचा फिल्डर बॉल परत येईल त्या अगोदर दुसरीचा प्रयत्न होईल का? शेवटच्या क्षणात स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूंना मात्र नकार दिलाय. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर झाला असता तर कदाचित रनआउटची विकेट देखील पाहायला मिळाली असती, परंतु शेवटला नकार दिलाय. एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती पाहायला मिळते आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 26 या आकड्यावरती. एक विकेट सुरुवातीला गेली होती. अगदी पहिल्या षटकामध्ये मच्छिंद्र या गोलंदाजाने ती विकेट मात्र मिळवली होती. तदनंतर विकेट आली नाहीये. एक पार्टनरशिप बिल्ड होताना मात्र आपण पाहतोय, परंतु पार्टनरशिप झाली आहे, परंतु इथून आता एक्सिलेटर द्यावा लागेल. यावेळेस लाऊड अपील पाहायला मिळाली आहे. परफेक्टली लेग बिफोर विकेट डाऊन होती आहे. LBWच्या स्वरूपात दुसरा धक्का मिळाला. तो वरची खोपोली या संघाला. फलंदाज बाद.
थँक्यू डिझाय. हर्षद भोईर नवीन खेळाडू इन ॲट नंबर 4 वरती. दुसऱ्या क्रमांकासाठी आता मैदानात आपण पाहतोय. 26 वरती 2 ही सध्याची स्थिती. फुल लेनचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलं सरळ बॅटनं लॉंग ऑफ कडे. ओहो यावेळेस चकवा देत 2 फिल्डर राहणार चकवून. नशिबाचा का होईना हा चौकार मिळालाय पहिल्या बॉलवरती तो हर्षद भोईर या खेळाडूला. चौकार मिळाला पहिल्या बॉलवरती. थोडीशी खराब फिल्डिंग अमोलच्या माध्यमातून. अगदी बॉलचा अंदाज न घेता बॉलवरती गेला. त्यानंतर बॅकअप देण्यासाठी रोशन देखील होता, त्याच्याकडून देखील चूक पाहायला मिळाली आहे. हा चेंडू बॅटची कट घेऊन चाललाय फ्लाइंग स्लीपच्या दिशेने. तिथे मिळेल फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या पोहोचेल ती 31 या आकड्यावरती. 31 31 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील मात्र शिल्लक आहे. मचिंद्र या गोलंदाजाने या षटकाचा विचार केला गेला तर फक्त 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ओ यावेळेस अगदी फटका प्रॉपर. रोशन होते, रोशन बनलाय दर्शक. रोशनच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. बिग हिट षटकार. धाव फलक्यावरती 4 षटकांची मात्र समाप्ती झाली आहे. अगदी रन रेट आपण ऑन स्क्रीन वरती पाहिला तर 9.25 चा रन रेट अगदी टेनिस क्रिकेटमध्ये फार नाही आहे. परंतु आता इथून आता शेवटच्या ओव्हरमध्ये एक्सिलेट करण्याची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये जितक्या धावा तुम्हाला कुठून काढता येतील तितक्या धावा कुठण्याची गरज आहे. कारण मी या अगोदर देखील सांगितलं होतं धारणी टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला सामना बॅलन्स ठेवायचा असेल तर 50+ धावा बनवण्याची मात्र गरज आहे. मागील ओव्हरमध्ये मचिंद्र रसाळ या गोलंदाजावरती थोडंसं आक्रमण देखील आपण पाहिलं. एक षटकार एक चौकार देखील त्याला बसला. अगदी विनयची आपण बॅटिंग पाहिली. 11 बॉल आणि 16. तितक्याशा धावा आल्या नाही आहेत. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी वेल सेट फलंदाज आहे. भरपूर चेंडूचा सामना आतापर्यंत केला आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये जेवढे चेंडू डॉट खेळलाय ते भरून काढण्याची जिम्मेदारी आता विनय या फलंदाजावरती असेल. हर्षद भोईर हा खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती. शेवटचं षटक गोलंदाज अमोल. पहिलाच बॉल ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. बॅटची कट. गोरख रसाल विकेट किपिंगच्या भूमिकेत कुठलीही चूक करणार नाहीयेत फलंदाज बाद. मामा उद्धव तांडेल यांना देखील आमची विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं. एक चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व सातत्याने 4 रात्रीमध्ये आपण या व्यक्तिमत्वाला या मैदानावरती मॅच एन्जॉय करताना पाहिली आहे. उद्धव तांडेल यांना आमची विनंती आहे की आपण देखील मंचावरती या. बोलूया मॅचच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती विकेट मात्र गेली आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 37 उर्ध विकेट. अमोलचा हा बॉल ओ चांगल्या लेंथ वरती पाहायला मिळाला आहे. अगदी टप्पा खाल्ल्यानंतर बॉलला थोडासा टॉस झाला. उसली घेतली आहे. अगदी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. अमोलची देखील खासियत आहे.
सातत्यानं देतोर शेवटच्या ओव्हरमध्ये हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत असतो आणि कमालीचा गोलंदाज आहे. बॉल नेहमी हायाम ॲक्शनमध्ये रिलीज करण्याची क्षमता असलेला गोलंदाज म्हणून अमोलला आपण सातत्यानं पाहतोय. ओ दांडी गुल, डेफिनेटली फर्निचर विल बी डिस्ट्रॉय. फलंदाज बाद, लाकूड तोड गोलंदाजी, चौथा विकेट. जर खेचला तर एक फायटिंग टोटल वरची खोपोली या संघाची मात्र उभी राहू शकते. गोलंदाजी चांगली चालू आहे. अमोल बॅटवरती बॉल अगदी चांगल्यारीत्या पाहायला मिळाला आहे. फिल्डर होते बॅकअप देण्यासाठी, चूक झाली आहे आणि फिल्डरची चूक आणि त्याचा मिळाला हा चौकार, 4 धावा. फिल्डिंगच्या भूमिकेत होते, थोडीशी चूक पाहायला मिळाली आहे. अगदी खराब फिल्डिंग आणि त्याचा आलेला हा चौकार. बॅटची कट, बराच काळ हवे ते बॉल. फिल्डर प्रयत्न करत होते, अगदी फिल्डर पासून थोडासा दूर राहिलाय बॉल आणि या बॉलवरती मिळेल ते एक सिंगल रन आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, 5 बॉलवरती फक्त 5 धावा आतापर्यंत अमोलनं मात्र खर्च केल्यात. जिथे एक चौकार देखील पाहायला मिळाला, अगदी त्या बॉलवरती देखील झेलची संधी होती. ती झेल जर मच्छिंद्रच्या माध्यमातून टिपली गेली असती तर कदाचित विकेट हॅट्रिक देखील या खेळाडूनं या मॅचमध्ये मिळवली असती. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा चेंडू असेल ओव्हर द विकेटना अमोल. क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू मात्र आपण पाहतोय. 5 षटकं पहिल्या सत्राला या ठिकाणी खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना वीरेश्वर वरची खोपोली या संघानं टोटली धावा बनवल्यात त्या 42. येणारे 30 बॉल 5 षटकं आणि अर्णव 11 CHB धारणे या संघाला 30 बॉल आणि 43 या धावसंख्येची गरज.
सब पोंजे प्रवीण दुगाडे सर. हॅलो हॅलो माईक चेक. गावदेवी क्रिकेट क्लब जांबुरोक आई एकविरा क्रिकेट क्लब व अष्टविनायक मंडप डेकोरेटर जांबुरोक आयोजित सरपंच चषक 2025मध्ये आपणा सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशा या 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तो गणपती, त्या गणरायाला आपण या सरपंच चषक निर्विघ्नपणे पार पडू दे अशा प्रार्थना करूया आणि सामन्याकडे वळूया. तो सभी दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब दोस्तों. वीरेश्वर वर्ची खोपोली बनाम धारणी. 5 ओवर का ये मैच. 5 ओवर में रन बनाए हैं 42 जीतने के लिए. बराबर ना, 43 रनों की जरूरत. गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे रुपेश. तो पहले बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में 42 रन बनाए जा चुके हैं. एलईडी सर्कल इस सीज़न में मैं पहली बार देख रहा हूँ. काफ़ी बड़ी उपलब्धि है प्रशांत जी खांडेकर. आपकी पत्नी काफ़ी खुश होगी जिनके नाम से इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है. सौभाग्यवती शिल्पा प्रशांत जी खांडेकर जो सरपंच साहिबान है जांबुरोक ग्राम पंचायत की. फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे. सिंगल हासिल किया बल्लेबाज मच्छिंद्र ने, हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया. मच्छिंद्र रसाल तो नॉन स्ट्राइकर एंड से अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं. बाएं हाथ के बल्लेबाज देवेंद्र. गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे रुपेश महात्रे. हाल ही में खोपोली प्रीमियर लीग हमने देखी, जोरों शोरों से हुई. अभी ट्रेडर्स प्रणीत जंगम की कप्तानी में उन्होंने नंबर 1 का खिताब हासिल किया. और पुट्या भाई इनकी तरफ से हमारे लिए इनाम आ चुका है. पुट्या भाई आपका शुक्रगुजार हूं मैं. तो मैच की तरफ हम चलेंगे. रुपेश महात्रे करेंगे इस ओवर की दूसरी गेंद. ऑन साइड के ऊपर खेला. इस गेंद को मिड ऑन के ऊपर गेंद को फील्ड किया. महज मिला सिंगल. सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 2 गेंदे 2 रन. दोनों ही बल्लेबाज एक एक रन पे खेल रहे हैं. 43 रनों का उद्देश्य है. 5 ओवर का ये मैच है. विकेट हैट्रिक के लिए पोटिया भाई इनकी तरफ से 500 का इनाम. रुपेश महात्रे के लिए इनाम आ चुका है. आग लग चुकी है और इस आग में अब आग के गोले दागने होंगे रुपेश महात्रे को. अक्रॉस द लाइन मच्छिंद्र रसाल. इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेलने की उन्होंने कोशिश की. विकेट कीपर ने जाके गेंद को फील्ड किया. शॉर्ट स्क्वेयर लेग के ऊपर. अंपायर्स का पैनल है बीएसए पैनल, जिसमें अविनाश पालंडे सर, अंकेश तांबड़े सर, सचिन दाभोलकर सर और खुद इस बीएसए पैनल के चेयरमैन बाला साळुंके सर. नमस्कार नमस्कार. ये हमारे बहुत पुराने कमेंटेटर है प्रवीण जी पाटिल. इनका नाम भी प्रवीण है. प्रवीण नाम का जादू इन्होंने कम होने नहीं दिया. डॉट गेंद आई. डॉट गेंद की वजह से टोटल 3 रन. ऑन साइड के ऊपर इस गेंद को वो खेला. प्रणाल लाले यहाँ पर आ चुके हैं. उनका भी हम स्वागत करेंगे. सरपंच ट्रॉफी 2025 में बाड़ा साळुंके से वो क्रिकेट के बारे में बातचीत कर रहे हैं. लेकिन प्रणाल लाले के आने की वजह से मैं काफ़ी खुश हुआ हूँ. मेरी ट्रैवलिंग ज़रूर छूटेगी, इसमें कोई दौरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है. जिस तरह हम कहते हैं ना कि बाजीराव की तलवार की धार के ऊपर कोई संदेह नहीं किया जाता, उसी तरह प्रणाल लाले के ऊपर मैंने कभी संदेह नहीं किया. टीम का टोटल 4 रन. 43 का उद्देश्य. 39 का अभी भी करना है पीछा. लेकिन जब तक है मच्छिंद्र रसाल दिखाएंगे नाथों के नाथ, नवनाथों का पावर, क्योंकि नवनाथों के मुख्य थे, उनका नाम था मच्छिंद्र नाथ. तो यह है मच्छिंद्र. ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश. मैच लगा था शायद
खिलाड़ियों के रिएक्शन से ऐसा ही पता चल रहा है रुपेश म्हात्रे को पहली सफलता मिल सकती थी। मच्छिंद्र रसाल नाम का एक गोल्डन विकेट मिल सकता था। इस मैच में पूरी तरह से वीरेश्वर वर्ची खोपोली वापस आ सकती थी, लेकिन गलत फील्डिंग, गलत विकेट कीपिंग की वजह से ये मौका जो रुपेश म्हात्रे को मिला था विकेट निकालने का, वो मौका गेंदबाज के हाथों से विकेट कीपर गंवा बैठे और रन संख्या वहीं पर रुकी हुई। गोल्डन ओवर की समाप्ति हुई। मैंडेटरी पावर प्ले की 1 रन जरूर मिला। 5 पे आता हुआ टोटल। कर्जत टेनिस क्रिकेट जिसके सब्सक्राइबर हो चुके हैं 51,000। तो ज़रूर मैंने उनसे जो वादा किया था, अब कभी भी मुझे फ़ोन कीजिए 13 दिन के बाद, लेकिन थोड़ा प्रॉब्लम में मैं चल रहा हूँ। सरपंच ट्रॉफी 2025 आपको कभी भी पार्टी दूंगा मैं, ऐसी बात नहीं है। मैंने आपसे वादा किया था 50,000 सब्सक्राइबर जब आपके पूरे होंगे। 51,371 सब्सक्राइबर हो चुके हैं और ज़्यादा बढ़ने चाहिए। हमारी है कर्जत खालापुर की ये चैनल, तो जो लोग इस चैनल के ज़रिए इस मैच को देख रहे हैं, मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा इस चैनल को लाइक करें, शेयर करें, कर्जत टेनिस को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाना ना भूले। 3 विकेट के लिए 1000 विशाल पटनोस्कर के लिए। पुट्टिया भाई इनकी तरफ से ये इनाम आ चुका है। पेट भर के खाना वो खा चुके हैं और 1000 वो गेंदबाज को लगा चुके हैं। विशाल पटनोस्कर की इस गेंद को मच्छिंद्र ने खेला स्क्वायर लेग रीजन पर। 1 रन जरूर मिला। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर 43 रनों की ज़रूरत थी, 37 की अभी भी ज़रूरत। मैच में देखिए उतार चढ़ाव। और अगला मैच होगा प्रणीत 11 सावरोली बनाम बोरले। एक तरफ होंगे मिस्टर डायनामाइट गौरव घोसालकर, तो दूसरी तरफ होंगे चैम्बो, एक ज़बरदस्त हार्ड हीटर बल्लेबाज। मज़ा आएगा उस मैच में भी। लेकिन इस मैच में गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की। अब तक 7 गेंदें की, अपोजिशंस को 6 रन दिए हैं। विशाल पाटनोस्कर बाएं हाथ के बल्लेबाज के लिए रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी नहीं मिली। डॉट गेंद आई और यही डॉट गेंद अंतिम समय में परेशान करेगी जब ये टारगेट के करीब जाएगी। CHB धारणी। तो योगेश हड़प जो फ्रेंचाइजी है, योगेश हड़प सावरोली टीम के, जिनके नाम से ये टीम आज खेलेगी। आजकल फ्रेंचाइजीज मिल रहे हैं। या आसान सा क्या छोड़ा। अरे भाई कैच छोड़े नहीं लिए जाते। हमारे तुषार धुमाड़ अब परेशान होंगे। रोहित ने इस कैच को छोड़ा। तुषार धुमाड़ है क्या टीम के अंदर? है, परेशान हो गए होंगे वो। इतनी अच्छी खोपोली प्रीमियर लीग उन्होंने रखी थी, कामयाबी मिली उन्हें, लेकिन कैच लेते तो इस मुकाबले में कामयाबी मिलने के चांसेस बनते। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहा जाता है। तर आमचे पाहुणे सन्माननीय कैलास भाऊ गायकवाड यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। सरपंच ट्रॉफी 2025 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत, त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांचंही मनापासून स्वागत। कैलास भाऊ गायकवाड तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल प्रशांतजी खांडेकर आणि सरपंचताई सौभाग्यवती शिल्पाताई प्रशांत खांडेकर यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद हवा में है, फिर से एक बार कैच होने की संभावना। और ये क्या हो रहा है? खोपोली टीम में मानो कैच लेने की नहीं, कैच छोड़ने की कंपटीशन चल रही है। बाला साळुंके, तूने छोड़ा तो मैं क्यों लूं? अगर सामने वाला बराबरी पे काम नहीं कर रहा तो मैं क्यों करूं? मजदूरी तो सेम मिलनी है। पोटिया भाई नाराज हुए, लेकिन पोटिया भाई नाराज हुए जिन्होंने 1000 रुपए लगाए थे विकेट हैट्रिक के लिए। विशाल पाटनोस्कर के लिए टीम का टोटल
10, लेकिन 10 पे बस नहीं करना होगा। इन दोनों को 10 का दम दिखाना होगा, दबंग बनना होगा। हालांकि सलमान सिकंदर बन चुके हैं, इन्हें अब सलमान की तरह दबंग बनना होगा। ये पल्लू स्कूप खेला है, शॉर्ट फाइन लेग को चीरती हुई गेंद जा रही है डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन अंकित सर का इशारा और इन 4 रनों के साथ साथ ओवर समाप्ति का इशारा। टीम का टोटल 7 की औसत से 14 रन बगैर नुकसान। 2 विकेटें जा सकती थी। प्रारंभिक बल्लेबाज दोनों ही वापस जा सकते थे। एक कैच छोड़ा मच्छिंद्र का, तो बाएं हाथ के बल्लेबाज देवेंद्र का भी कैच छोड़ा, जिसकी वजह से अब वीरेश्वर वर्ची खोपोली संकट में आ सकती है। अभी भी मैच दोनों तरफ है। 18 गेंदें, अब 33, 14 रन बन चुके हैं। 29 रनों की जरूरत। 18 गेंदें, 29 रनों की जरूरत। सरपंच ट्रॉफी 2025 आज की तीसरी रात। प्रशांत जी खांडेकर, इनका मैं शुक्रगुजार हूँ। खोपोली का खालापुर ग्रामीण टेनिस कमेटी के सलाहकार है, भूतपूर्व अध्यक्ष रह चुके हैं, उनका मैं शुक्रिया। तीसरी रात मुझे उन्होंने मौका दिया बतौर कमेंटेटर इस श्रृंखला में बोलने का। पहली रात में हमने देखा इस गांव के सपूत तो ज़रूर मयूर कांबड़े ने शुरुआत की थी श्रृंखला की अपनी आवाज़ से, लेकिन हमारे मेहमान सम्माननीय श्री कैलाश भाऊ गायकवाड़, चेयरमैन KTSP मंडल, और श्री रवि रोकड़े साहब, शेतकरी कामगार पक्ष जिला सेक्रेटरी, जिला सचिव शेतकरी कामगार पक्ष, जिसके नेता थे दीवा पाटिल साहब, जिन्होंने हमें सिखाया कि किस तरह एक संगठन को, एक नेता को किसानों के लिए काम करना चाहिए। एक नेता ने हमें सिखाया कि किस तरह किसानों का काम करते करते कामगारों का काम करना चाहिए। और इन्हीं आदर्शों पर चलने वाले रवि रोकड़े साहब, और शिक्षा क्षेत्र में किस तरह हमारे बच्चे आगे जाए, इस सोच के साथ KTSP चेयरमैन का काम कर रहे हैं श्री कैलाश भाऊ गायकवाड़। ये 2 आदर्श व्यक्ति हमारे मंच पर बैठे हुए हैं, उनका फिर से एक बार स्वागत। टीम का टोटल 17 रन। तो मैं सौरड़ी के कप्तान और बोरले के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। रन बने हैं 17, नो लॉस। तो धनेश्वर खांडेकर साहब हमारे मंच पर मौजूद है, उनका भी मैं स्वागत करना चाहूंगा। गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए गेंदबाज रुपेश अपने स्पेल का दूसरा ओवर, पहला ओवर काफी अच्छा किया था, 4 ही रन दिए थे उन्होंने। योगेश 11 सौरोड़ी बनाम रियांश वेदांश 11 जय हनुमान बोरले, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा। चैम्बो आ चुके हैं, बढ़िया हार्ड हिटर, 5 छक्के लगाए थे इन्होंने एक ही ओवर में, एक टूर्नामेंट में, भातान की रजनी में। आज भी मुझे वो छक्के याद है। सामने भी उनके एक तगड़ा प्लेयर है मिस्टर डायनामाइट गौरव घोसालकर। तगड़ा मैच होगा 2 बल्लेबाजों के बीच। चैम्बो के सपोर्ट में है उनके साथी 24 लाइव, जिन्होंने एक मैजिक पूरे रायगढ़ में घुमाया अपने वेबसाइट के जरिए, संदेश पाटिल। तो गौरव घोसालकर का भी साथ देंगे रन मशीन रोहित पाड़गे। दोनों तरफ बल्लेबाजों की फौज है, दोनों तरफ गेंदबाजों की फौज है। आगे के मैच में ज़रूर मज़ा आएगा, लेकिन रुपेश मात्रे अपना 100% दे रहे हैं। लेकिन विकेट कीपर अगर उनका साथ देते तो पहले ओवर में शायद उनको विकेट ज़रूर मिलता। और ये बेहतरीन सिक्सर आया उदय कोलंबे ने, इस गेंद को सिक्सर है ये, सचिन दाभोलकर सर का इशारा, सिक्सर। और इस सिक्सर के साथ जो लगाया मच्छिंद्र रसाल ने, मैंने कहा था ये गोल्डन विकेट थी वीरेश्वर वर्ची खोपोली के लिए। तो जैसे ही टॉस के लिए दोनों कप्तान आएंगे, हमारे मेहमान श्री कैलाश भाऊ गायकवाड़ चेयरमैन KTSP मंडल और श्री रवि रोकड़े साहब शेतकरी कामगार पक्ष जिला सेक्रेटरी, इनके शुभ हाथों टॉस किया जाएगा। मैच की तरफ हम चलेंगे। रन संख्या बनती हुई 24। रुपेश मात्रे
जिस रुपेश म्हात्रे को आउट करने का मौका था उसी रुपेश म्हात्रे के खिलाफ सिक्सर लगाया मच्छिंद्र रसाल ने। इससे कहते हैं जले पे नमक छिड़कना। जले पे नमक छिड़कना कहते हैं इसे। टॉस किया जा रहा है, नाणेफेकीचा कौल केला जातो। सन्माननीय कैलास भाऊ गायकवाड, चेअरमन KTSP मंडळ आणि श्री रवी रोकडे साहेब, शेतकरी कामगार पक्ष जिल्हा सचिव। डॉट गेंद आई। इस ओवर की अभी भी कुछ गेंदें शेष, आखिरी गेंद शेष। तो चैम्बो ने टॉस जीता है। जल्दी फैसला सुनाना है चैम्बो आपको। ये रनआउट के तौर पर विकेट मिला है। आउट होने वाले खिलाड़ी थे देवेंद्र। पहला झटका मिला। टीम का टोटल 25, बची हुई 12 गेंदें और 18 रनों की जरूरत। 12 गेंदें और 18 रनों की जरूरत। ठोक दीजिए तांडेल। जाता मुझे धर्मा मुझा शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेना। मोडेन पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही असा बाणा, मराठी बाणा ज्यावेळी मोडायलाही आला होता, तुटायलाही आला होता, त्यावेळी 19 जून 1966 झाली। शिवतीर्थावर नारा गुंजला, गर्व से कौम हिंदू है आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ही संघटना उदयास आली आणि मराठी माणसाचं नेतृत्व अर्थात स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आपल्याला मिळाले। आज बाळासाहेब जरी आपल्यामध्ये नसले तरी बाळासाहेबांचे विचार, तेजस्वी विचार ज्यांनी तेवत ठेवलेत ते प्रशांतजी खांडेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती सरपंच साहिबा, सौभाग्यवती शिल्पाताई प्रशांतजी खांडेकर यांच्या वतीनं आयोजित ही सरपंच ट्रॉफी 2025 आणि त्याला साथ दिली आहे आई एकविरा क्रिकेट क्लब आणि अष्टविनायक मंडप डेकोरेटर जामरुग आणि गावदेवी क्रिकेट क्लब जामरुग यांनी। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। 12 गेंदे 18 रनों की जरूरत। गेंदबाज रोहित जिन्होंने कैच छोड़ा था उन्हें अच्छा ओवर करना होगा। स्ट्राइकर एंड पर मच्छिंद्र रसाल। 11 गेंदे 18 रन, 7 का फासला है। कम से कम एक सिक्सर तो आना ही चाहिए। ये अच्छी गेंद, ऐसा मैं बोलने वाला था लेकिन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। 11 गेंदे अब 17 रनों की जरूरत। इस वाइट बॉल के कारण सिंगल बढ़ चुका है, टोटल आ चुका है 26। 26 पे 1। मेरे साथी स्कोरर काफी होशियार है। सोमेश पाटिल CA बनना चाहते थे, कुछ कारणवश बन नहीं पाए, लेकिन अकाउंटिंग काफी अच्छी है। अविनाश सर मुझे नजर आ रहे हैं, एक जमाने का रिवर्स का बादशाह ये खिलाड़ी। ये जब मैदान पे उतरते थे मानो जंगल, क्रिकेट के जंगल में एक शेर आया हो, ऐसे गेंदबाजों के मन में आता था। एक खौफ पैदा करने वाले खिलाड़ी। लेकिन आज अंपायरिंग की दुनिया में 40+ होने के बाद तो जामरुग के हमारे बाबरे साहब, इनकी तरफ से कमेटी के लिए चाय स्पॉन्सर की है, उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा। 1 रन ज़रूर मिला, क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 रन। 11 गेंदे 17 का समीकरण था। अब 10 गेंदे 16 रनों की ज़रूरत। बाएं हाथ के बल्लेबाज इनर्ट नंबर 3 की पोजीशन पर रोशन पाटिल। CHB धारणी बनाम वीरेश्वर वर्ची खोबोली। पहला मैच आज की रात का। चारों तरफ मैं देख रहा हूँ भगवा भगवा भगवा,
और इस टूर्नामेंट के माध्यम से प्रशांत खांडेकर की यही तो जीत है। वातावरण उन्होंने तैयार किया है। स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के विचार आज के युवाओं को पता होना चाहिए और पता करना चाहिए। उसकी अगुवाई में ये भगवा माहौल उन्होंने बनाया है। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एज लगा और इसी के साथ ही आउट। अरे भाई खिलाड़ी बाहर निकले, अंपायर वही तो बता रहे बॉलर को, खिलाड़ी खुद बाहर निकले, उन्हें पता था मैं आउट हूं। ये ऐसी ऑनेस्टी आजकल टेनिस में दिखाई देती है, इसके लिए जरा जोरदार तालियां होनी चाहिए बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। घड़ी का काटा 9 तक गया है, खाली 9 तक गया है और हमारे तांडेल साहब अभी से गर्म होने लगे हैं। इनके गाने से हमें पता चल रहा है क्यों मारा सड़ोंगे। डीजे साहिल के पिताजी बाबरे, इनकी तरफ से ये चाय की चुस्कियां मिलेगी ऑर्गेनाइजर कमेटी को। तो फिलहाल टीम का टोटल 27, 9 गेंदे 16 रनों की जरूरत, 9 गेंदे 16 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पर एक और बाएं हाथ के बल्लेबाज तन्मय ठोंबरे। रोहित इस ओवर की अगली गेंद, डॉट गेंद, डॉट गेंद, डॉट गेंद, डॉट गेंद। अरे ऐसा करते रहोगे तो इस ट्रॉफी को, सरपंच ट्रॉफी जीतने के लिए आपको अगले टूर्नामेंट की तारीख ढूंढनी पड़ेगी और आपके प्रशंसक कहेंगे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। और ये लगातार दूसरी डॉट गेंद, लेकिन ऐसा लग रहा था मुझे, लेकिन ये ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर। अंपायर का बैट बॉल का इशारा, रनआउट के तौर पर अपना विकेट खोया बल्लेबाज तन्मय ने। ठोक डीजे तांडेल। कर रहे हैं, उन्हें कॉल भी किया है उन्होंने। फ्री ऑफ कॉस्ट। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। मेहमान कक्ष में मेहमान बैठे हुए हैं किशोर भाऊ गायकवाड़, चेयरमैन केटीएसपी, उसके साथ साथ रवि रोकड़े साहब, शेतकरी कामगार पक्ष जिला चिटनिस यहाँ पर बैठे हुए हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से टोटल वहीं पे रुका हुआ। 28, 15 रनों की जरूरत, 7 में 15। क्या मैच लाया है रोहित ने, भले ही क्या छोड़ा हो लेकिन ओवर अच्छा किया है। तुषार धुमाल एंड कंपनी की वापसी, उदय कोलंबे एंड कंपनी की वापसी की है इस मैच में। यह एज लगा लेकिन एक ही रन, 6 गेंदे 14 रनों की जरूरत आखिरी ओवर में। अब ये 2 सिक्सर वाला मैच बन चुका है। मैच अगर क्लियर करना है सीएचबी धारणी को। चैम्बो, क्या फैसला है आपका? बॉलिंग, बॉलिंग करेंगे चैम्बो। चैम्बो की दिल की धड़कनें भी तेज हो चुकी है क्योंकि वो जानते हैं सामने खालापुर की एक मंजी हुई टीम है, खालापुर तहसील की। ये पनवेल तहसील से आए हुए हैं। सामने भी ओपन के खिलाड़ी है उनके। 2 ऐसे खिलाड़ी है, रोहित पाड़गे जो रन मशीन मानी जाती है, और एक है जो ब्लास्ट करना जानते हैं, जिनको डायनामाइट नाम रखा जा चुका है खालापुर टेनिस की दुनिया में, गौरव घोसालकर। लेकिन एक अकेला चैम्बो 10 पे भारी है।
ये भी हमें सोचना होगा। मजा आएगा अगले मैच में। दोनों तरफ कई गोल्डन विकेट है। चैम्बो फील्डिंग करेंगे, बोले जय हनुमान, रियांश वेदांश 11 जय हनुमान बोले, और योगेश हड़प की फ्रेंचाइजी में खेल रही है योगेश 11 सावरोड़ी। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज हर्षद। नई खोज है ये। मुझे लगा कि कोई नया बॉलर, क्योंकि आखिरी ओवर में हमेशा तुषार धुमाल को ज्यादातर देखता हूं। वीरेश्वर वर्ची खोपोली जब भी संकट में होती है, लेकिन हर्षद 6 गेंदे 14 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग है ना प्रशांत जी? कंपलसरी चेसिंग। प्रणाल लाले भी इस मैच को देख रहे हैं। काफी क्लोज मैच है ये। चर्चा कर रहे हैं अपने साथियों से कौन सी टीम किसके ऊपर हावी हो सकती है। अंदाजे क्रिकेट में बहुत किए जाते हैं। पहली गेंद, लेकिन ये सचिन दाभोलकर सर का इशारा, ये ज्यादा बाहर है ऑफ स्टंप के, व्हाइट बॉल का इशारा। 6 गेंदे अब 13 रनों की जरूरत। क्या तेरा क्या मेरा, क्या लेकर आए थे, क्या लेकर जाओगे। लेकिन मैं अभी अभी देख के आया हूं कि जामरुक के रोड का काम चल रहा है। यही काम पहचान दिलाएगा हमारी सरपंच साहिबान सौभाग्यवती शिल्पा जी प्रशांत खांडेकर को। लेकिन ये अच्छी गेंद वापसी की, क्योंकि अच्छा काम दुनिया में हमेशा याद किया जाता है। थर्ड अंपायर वाइड के लिए किसने मांगा? बैटिंग करने वाली टीम ने। चलिए अविनाश सर लग जाइए काम पे, और उन्हें दिखाएगी हमारी तीसरी आंख करजत टेनिस क्रिकेट। फेयर डिलीवरी है ये, फेयर। तीसरी आंख ने दिखाया दूध का दूध, पानी का पानी। सन्माननीय रविंद्र पाटिल बोल, सन्माननीय संदेश जी पाटिल बोल, सुनील जी पाटिल बोल, विश्वनाथ राम पाटील पॅकर बोर्ले टीम या सगळ्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। संदेश जी तो मैच की तरफ हम चलेंगे। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिला। 5 गेंदे 13 की जरूरत थी। वीरेश्वर वर्ची खोपोली के फील्डर शायद हाथों में फेविकॉल लगा के नहीं आए, गेंद उनके हाथों में चिपक ही नहीं रही है। प्रवीण पाटिल आए हैं, उनकी कमेंट्री मैंने सुनी है। आपको रेडियो कमेंट्री का मजा आएगा। धाकटी पंडरी प्रीमियर लीग में मैंने सुनी है, मेरे साथ उन्होंने की है, और मैं भूलता नहीं हूं। राइट आर्म राउंड द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। डॉट गेंद आई है। स्कोरर कितनी गेंदे कितने रन? 3 गेंदे 11। कंपलसरी चेसिंग। इस गेंद के ऊपर कम से कम एक स्कोरिंग शॉट आना जरूरी। बाउंड्री या सिक्सर। बल्लेबाज मच्छिंद्र रसाल, जिन्हें एक जीवन दान भी मिला है, क्या वो इस मैच को लेकर जाएंगे सीएचबी धारने के लिए? उठा बल्ला, लगा छक्का, और जो मैंने कहा था स्कोरिंग शॉट आना चाहिए, बाउंड्री तो आ चुकी है। 3 गेंदे 11 की जरूरत थी, अब 2 गेंदे 7 रन। मैंने इसलिए कहा बाउंड्री अच्छे, ये मुकाबला आखिरी गेंद तक जाएगा। मुकाबला कहां था और कहां आ चुका है। दोनों तरफ की दिल की धड़कनें अब तेज हो चुकी है। बॉल दीजिए अगर बॉल गुम हो गई हो तो। पोटिया भाई आवाज लगा रहे हैं, भाई एक गेंद तुझे अच्छी डालनी है, एक गेंद। रोहित ने चौथा ओवर काफी अच्छा किया था।
ये आखिरी ओवर कर रहे हैं गेंदबाज हर्षद। मैच में जो इफेक्टिव होगा, चाहे बैटर हो या बॉलर, विनिंग परसेंटेज किसकी वजह से बढ़ी, उसको प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जाता है। स्कोरर ध्यान में रखिए। भेटला भेटला बाबा, चौकाराचा चेंडू भेटला। आता मात्र धारणीच्या गोटामध्ये दीर्घ श्वास सोडल्याचा आवाज इथे येतोय। समालोचक रमेश भोयर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। तो 10 मिनट के अंदर मयूर कांबळे भी यहाँ पर आएंगे। उनकी आवाज़ मैंने पहली रात सुनी थी। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहाँ पर आखिरी 2 गेंदें, 7 रनों की जरूरत, कांटे भरा मुकाबला। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, सिंगल तो जरूर मिला है, क्या मिलेगा दूसरा? और आउट। एक गेंद 6 रन। क्या छोड़ा था विकेट कीपर ने, जीवन दान मिला था मच्छिंद्र रसाल को। आखिरी गेंद तक वो लड़ाई लड़ रहे हैं, क्या आखिरी बाजी सिक्सर लगाकर वो जीतेंगे? लेकिन उससे पहले हम सुनेंगे डीजे तांडेल को। एक गेंद 6। मच्छिंद्र रसाल क्या दिखाएंगे आर पार की लड़ाई लड़ते हुए योद्धा। आई लाइक अ वॉर बिकॉज आई एम अ वॉरियर। मुझे युद्ध पसंद है क्योंकि मैं एक योद्धा हूँ। क्या योद्धा की तरह लड़ेंगे? जब एक मराठा सरदार से पूछा था कि वो अब भी लड़ना चाहते हो, तो उन्होंने कहा था बचेंगे तो और भी लड़ेंगे। क्या ये बचा हुआ खिलाड़ी है, ओपनर बल्लेबाज है? नहीं नहीं नहीं, ये लड़ाई आखिरकार जीती खोपोली के गेंदबाज हर्षद भोयर ने और इस मैच को जीता वीरेश्वर वर्ची खोपोली। लेकिन इस मैच के प्लेयर ऑफ द मैच होंगे जिन्होंने चौथे ओवर में मैच को टर्न किया, जिन्होंने चौथा ओवर किया इस मैच का, वहीं से यू टर्न हुआ क्योंकि आखिरी ओवर में ज्यादा रन रहे। रोहित होंगे। प्रेशराइज ओवर था वो, मैच का क्रूशियल ओवर था, वहां पर उन्होंने अच्छा ओवर किया, तो रोहित को दिया जाता है प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड। योगेश हड़प की, योगेश 11 सावरोड़ी। तो जिन जिन मेहमानों का मैंने